काळाच्या पडद्याआड दडलेली ही गोष्ट आहे अशा एका महापुरुषाची, ज्याच्या एका हातात शास्त्र होते आणि दुसऱ्या हातात शस्त्र, ज्याच्या जन्माने अधर्माचा थरकाप उडाला आणि ज्याच्या परशूने पृथ्वीचा नकाशा बदलला. मित्रांनो, आपण अनेक अवतार पाहिले, पण विष्णूंचा हा 6वा अवतार सर्वात वेगळा आणि धगधगत्या ज्वाळेसारखा आहे. शांतता आणि संयमाच्या या देशात जेव्हा अन्याय शिगेला पोहोचला, तेव्हा एका ब्राह्मण पुत्राने हातात शस्त्र धरले. पण या कथेची सुरुवात एका अशा घटनेने होते जी ऐकून आजही काळजाचा ठोका चुकतो. श्री विष्णूंचा तो अवतार ज्याने केला स्वतःच्याच आईचा वध. पण का? कशासाठी? एका मुलाने आपल्याच मातेवर कुऱ्हाड का चालवावी? हा क्रूरपणा होता की पितृभक्तीची सर्वोच्च परीक्षा? चला जाणून घेऊया भगवान परशुरामांचा हा थरारक जीवन प्रवास. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. ब्रह्मतेज आणि क्षात्र तेजाचे उत्तम मिलाफ असलेल्या श्री विष्णूंचे 6वे अवतार भगवान परशुराम यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीया. भृगु ऋषींच्या काळात महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले राम. पण हा राम अयोध्येच्या रामापेक्षा वेगळा होता. बालपणापासूनच अफाट बुद्धिमत्ता आणि धनुर्विद्येत निपुण असलेल्या या रामावर खुद्द महादेवांची कृपा होती. महादेवांनी प्रसन्न होऊन त्याला एक दिव्य अस्त्र दिले, परशु म्हणजेच कुऱ्हाड, आणि इथूनच राम बनले परशुराम. परशुरामांच्या आयुष्यातील सर्वात वादग्रस्त आणि थरारक वळण म्हणजे त्यांच्या मातेचा वध. एकदा माता रेणुका पाणी आणायला नदीवर गेल्या असता तिथे त्या गंधर्वांचे चित्ररथ पाहून क्षणभर विचलित झाल्या. आश्रमात उशीर झाला आणि अंतर्ज्ञानाने महर्षी जमदग्नींना हे समजले. क्रोधाच्या भरात त्यांनी आपल्या पुत्रांना आज्ञा दिली, हिचा वध करा. इतर भावांनी नकार दिला, पण परशुरामांनी पितृआज्ञेला सर्वोच्च मानले. एका क्षणात त्यांनी आपल्या परशूने मातेचे आणि सर्व भावांचे शिर धडावेगळे केले. रक्ताचा सडा पडला, पण परशुराम डगमगले नाहीत. या निष्ठेवर प्रसन्न होऊन वडिलांनी वर मागायला सांगितला, तेव्हा परशुरामांनी हुशारीने मागितले, माझी माता आणि भाऊ पुन्हा जिवंत व्हावेत आणि त्यांना या मृत्यूची आठवण राहू नये. पितृभक्ती आणि मातृप्रेम यांचा हा एक अनोखा संगम होता. अन्यायाची खरी ठिणगी पडली जेव्हा माजलेल्या कार्तवीर्य अर्जुनाने म्हणजेच सहस्त्रार्जुनाने परशुरामांच्या आश्रमातील कामधेनू गायीचे अपहरण केले आणि पिता जमदग्नींची हत्या केली. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी परशुराम पेटून उठले. ज्या हातांनी जपमाळ धरली होती त्याच हातांनी त्यांनी सहस्त्रार्जुनाच्या हजारो भुजा कापून टाकल्या. फक्त एक राजा नाही, तर पृथ्वीवरील सर्व माजलेल्या अन्यायी क्षत्रियांचा नायनाट करण्यासाठी त्यांनी 21 वेळा पृथ्वी फिरून अधर्मी सत्ता उलथवून लावली. रक्ताची 5 सरोवरे भरली, ज्याला संमत पंचक असे म्हटले जाते. पण लक्षात ठेवा, हा लढा कोणत्याही जातीविरुद्ध नव्हता, तर तो अन्यायाविरुद्ध होता. सर्व पृथ्वी जिंकल्यानंतर परशुरामांनी ती ऋषी कश्यपांना दान केली. राहण्यासाठी जागा नव्हती, तेव्हा त्यांनी समुद्राला मागे हटण्याची आज्ञा दिली आणि आपला परशु समुद्रात फेकला. जिथपर्यंत परशु पडला तिथपर्यंत समुद्र मागे हटला आणि निर्माण झाली परशुराम भूमी, म्हणजेच आजचे आपले सुंदर कोकण. परशुराम हे 7 चिरंजीवांपैकी एक आहेत, म्हणजेच ते आजही जिवंत आहेत आणि कल्की अवताराची वाट पाहत आहेत. भगवान परशुराम यांचे जीवन आपल्याला शिकवते की जेव्हा जेव्हा अन्याय मर्यादा ओलांडतो, तेव्हा हातातील शास्त्र बाजूला ठेवून शस्त्र उचलणे हेच खरे धर्मपालन असते. ते केवळ क्रोधाचे प्रतीक नाहीत, तर ते शौर्य आणि संयम यांचा मिलाफ आहेत. आईचा वध करणारी ती कठोरता आणि पुन्हा तिला जिवंत मागणारी ती कोमलता हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खरे मर्म आहे. आज परशुराम जयंती निमित्त आपण त्यांच्याकडून हाच वारसा घेऊया. अन्यायासमोर कधीही झुकू नका. जय परशुराम. तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.